नमस्कार। मेरा नाम दीपा है। सह शिक्षिका श्री सिद्धरामेश्वर प्रौढ़शाला चिकचाचूरू ಹೊಳಲ್ಕೆರೆ तालुका। बच्चों, आप सबको मेरे ऑनलाइन क्लास के लिए आने के लिए स्वागत है। आज मैं आप लोगों को आ, पत्र के बारे में जानकारी देने जा रही हूँ। तो पत्र को किस तरह लिखना है, उसका कितना भेद किए जाते हैं, उसे क्या क्या करना है, उसकी ओर अब हम पत्र लेखन को दें तो पत्र लेखन में दो भाग किए जाते हैं। पत्र लेखन में दो भाग, एक व्यक्तिगत पत्र और दूसरा है व्यावहारिक पत्र। मैं आज 10वीं कक्षा के बच्चों के पाठ के अंतर्गत होने वाले ये पत्र को लिया हूँ। इसमें पहला आपको दिया जाएगा व्यक्तिगत पत्र के बारे में दिया जाएगा। व्यक्तिगत पत्र इसे अंग्रेजी में पर्सनल लेटर कहते हैं। सो ಏನಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಪತ್ರ। उदाहरण के लिए हम व्यक्तिगत पत्र हमारे पिता, माता, बहन, भाई, मित्र सबको लिखते हैं। ये एक व्यक्तिगत पत्र है। और दूसरा है व्यावहारिक पत्र। व्यवहार के लिए उपयोग किए जाने वाले पत्र को व्यावहारिक पत्र, छुट्टी पत्र भी एक है। और हम प्रमाण पत्र मांगने के लिए लिखते समय वो भी एक पत्र है। और उसके बाद कुछ पुस्तक चाहिए, उसके लिए भी लिखने के लिए भी हम व्यावहारिक पत्र का ही उपयोग कर सकते हैं। पत्र लिखते समय ऐसे ही पाठ के अनुसार लिखना ठीक नहीं होगा। उसके लिए जिस तरह निबंध के लिए कुछ अंश रहेगा, उसी तरह यहाँ पर भी उसका एक स्टेप वाइज लिखते जाना है। कुछ अंश को इसमें डालना है, नहीं तो वो पत्र नहीं कहलाएगा। एक क्या है, पत्र है या पाठ है, इस तरह बोल सकते हैं। तो अब हम किस तरह उसे लिखना है उसके बारे में बताने जा रही हूँ। तो अब हम शुरू करेंगे एक व्यक्तिगत पत्र। ವ್ಯಕ್ತಿಗತ ಪತ್ರ ಯಾನಿ हम पर्सनल लेटर ನಮ್ಮಗ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತ पत्र, ನಮ್ಮ फैमिली ಅವರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರುವಂತ पत्र। सो यहाँ पर बताए गए हैं पिता के लिए पत्र, पिता को पत्र। पहले क्या करना है, पिता के लिए पत्र लिखते समय यहाँ पर पहले सभी पत्रों में, व्यक्तिगत पत्र में भी दिनांक डालना है और व्यावहारिक पत्र में भी यहाँ पर दिनांक डालना है। दिनांक डालते हैं। दिनांक के बाद आप लोग पिताजी को पत्र लिख रहे हैं। यहाँ पर कोई फ्रॉम या टू या प्रेषक या सेवा में एड्रेस पहले नहीं होता। यहाँ पर पहला पूज्य पिताजी, पूज्य ತಂದೆಯವರೇ, ऐसे ही शुरू करते हैं। बाद में सादर प्रणाम, ನಿಮಗೆ सादर गौरवपूर्वक ಪ್ರಣಾಮಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। नेक्स्ट आप क्या लिखना है, मैं यहाँ आपके आशीर्वाद से कुशल हूँ। आपका पत्र मिला, पढ़कर अत्यंत खुशी हुई। मेरी पढ़ाई ठीक चल रही है। अपनी आज्ञानुसार मन लगाकर दिन रात पढ़ाई में व्यस्त रहता हूँ। खेल कूद या गपशप में ज्यादा समय गंवा नहीं रहा हूँ। हमारे स्कूल की ओर से अगले महीने 10 से 13 तारीख तक शैक्षिक यात्रा का आयोजन हुआ है। उसमें मेरे सारे मित्र जा रहे हैं। उनके साथ मैं भी जाना चाहता हूँ, इसलिए मुझे रुपया 2000 भेजने की कृपा करें। माता जी का मेरा प्रणाम, छोटी बहन प्रिया को ढेर सारा प्यार। यहाँ पर बताए गए हैं, देख लीजिए। मैं यहाँ आपके आशीर्वाद से कुशल हूँ, ನಾನು ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೀನಿ। आपका पत्र मिला, ನಿಮ್ಮ ಪತ್ರ ನನಗೆ ಸಿಕ್ತು। पढ़कर अत्यंत खुशी हुई, ಓದ್ಬಿಟ್ಟು ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು। मेरी पढ़ाई ठीक चल रही है, ನನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಇಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆ। आपनी आज्ञानुसार मन लगाकर दिन रात पढ़ाई में व्यस्त रहता हूँ। ನಿಮ್ಮ ಆಜ್ಞೆಯ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಮನಸ್ಸಿಟ್ಬಿಟ್ಟು ದಿನ ರಾತ್ರಿ ನಾನು ಓದೋದ್ರಲ್ಲೇನೆ ನಾನು ಮುಳುಗಿರ್ತೀನಿ।
खेल कूद या गपशप में ज्यादा समय गवा नहीं रहा हूँ. ಸೊ ಆಟ ಓಟಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಗಪ್ಶಪ್ ಅಂತಂದ್ರೆ ಹೊರಗಡೆ ತಿನ್ನುವ ತಿನಿಸುಗಳಿಂದ ಫಾಸ್ಟ್ ಫುಡ್ಡಿನಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಸಮಯ ಗವಾ नहीं रहा हूँ. ಜಾಸ್ತಿ ಸಮಯವನ್ನು ನಾನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. हमारे स्कूल की ओर से अगले महीने ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಿಂದ अगले महीने ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು 10 से 13 तारीख तक 10ರಿಂದ 13ನೇ ತಾರೀಕು ತನಕ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಯಾತ್ರೆಯ ಆಯೋಜನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಉಸ್ಮೆ ಮೇರೆ ಸಾರೆ ಮಿತ್ರ ಜಾನೆ ಅದರಲ್ಲಿ ನನ್ನ ಎಲ್ಲಾ ಗೆಳೆಯರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಮೈ ಭಿ ಜಾನಾ ಚಾಹತಾ ಹೂಂ ಅವ್ರ ಜೊತೆ ನಾನು ಕೂಡ ಹೋಗಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ. इसलिए मुझे रुपया 2000 भेजने की कृपा करें. ಆದ್ದರಿಂದ ನೀವು ನನಗೆ 2000 ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಕಳಿಸಿಕೊಡಲು ಕೃಪೆ ಮಾಡಿ ಕಳಿಸಿಕೊಡಿ. ಮಾತಾಜಿ ಕೋ ಮೇರಾ ಪ್ರಣಾಮ್. ತಾಯಿಯವರಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರಣಾಮಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿ. ಚೋಟಿ ಬೆಹನ್ ಪ್ರಿಯಾ ಕೋ ಢೇರ್ ಸಾರಾ ಪ್ಯಾರ್. ಚಿಕ್ಕ ಸಹೋದರಿಗೆ ನನ್ನ ಜಾಸ್ತಿ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತಿಳಿಸಿದೆ ಅಂತ ತಿಳಿಸಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್, ಆಪ್ಕ ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಬೇಟ. ನಿಮ್ಮ ಆಜ್ಞೆಯನ್ನ ಸ್ವೀಕರಿಸುವ ಮಗ हर्ष. अब सेवा में लिखना है यहाँ पर. ಸೊ ಈ ಸೇವಾ ಮೇ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಯಾರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರೀತೀರಲ್ಲ ಅವರಿಗೆ और इसके नीचे प्रेक्षक भी आप लिख सकते हैं. ಪ್ರೇಕ್ಷಕ ಕೂಡ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬಹುದು. ಸೊ ಸೇವಾ ಮೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೆಯೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಹೆಸರು, ನಿಮ್ಮ ಮನೆಯ ಅಡ್ರೆಸ್ಸು, ನೀವು ಯಾವ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಅಲ್ಲ ಯಾವ ಹತ್ತಿರ ಇದೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ, ಯಾವ ಜಿಲ್ಲೆ, ಯಾವ ತಾಲೂಕು, ಯಾವ ಜಿಲ್ಲೆ ಬರಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಹರ್ಷ ತನ್ನ ತಂದೆ ಹೆಸರು ಪ್ರಭಾಕರ್ PM ಅಂತ ಬರ್ತಿದ್ದಾನೆ. घर नंबर 521 भारत निवास कर्नाटक स्कूल के समीप राजेश्वरी नगर ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲಾ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮೊದಲನೇ ಪತ್ರ ಬರಿಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್, ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರಕ್ಕೆ ಬನ್ನಿ. ಸೊ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರ ಅಂತಂದ್ರೆ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಳಕೆ ಮಾಡುವಂತಹ ಪತ್ರ. ಈಗ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಾವೇನ್ ಮಾಡೋಣ, ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ. ಸೊ ನಿಮಗೆ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕಾಗಿದೆ. ಸೊ ಅದನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಬರೆಯೋಣ. ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಕೇಳಿಯೇ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಬೇಕು ಅಂತ ಪತ್ರವನ್ನ ಬರೀತೀರಿ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ನೀವು ದಿನಾಂಕವನ್ನ ಬರೀಲೇಬೇಕು. ವ್ಯಕ್ತಿಗತ ಪತ್ರ ಇರ್ಬೋದು, ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಪತ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ನೀವು ಬರೀಲೇಬೇಕು. ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಪ್ರೇಕ್ಷಕ್, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಪ್ರೇಕ್ಷಕ್ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಪತ್ರವನ್ನು ಬರೀತಾ ಇದಾರಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಅವ್ರ ಅಡ್ರೆಸ್ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಅಡ್ರೆಸ್. सचिन, नवी कक्षा, भे विभाग, सरकारी हाई स्कूल, राजाजीनगर, बेंगलुरु 560010. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಈಗ ಸೇವಾ ಮೇ ಸೊ ನಾವು ಯಾರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೀತಾ ಇದೀವಿ ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಚಾರ್ಯ, ಸರ್ಕಾರಿ ಹೈಸ್ಕೂಲ್, ರಾಜಾಜಿನಗರ, ಬೆಂಗಳೂರು 560010. सो ಇದರಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ इसके लिए आधा अंक, इसके लिए आधा अंक दिया जाएगा. और ವಿಷಯ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹೇತು. ಏನು ವಿಷಯ, ನೀವು ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಅಂತಂದ್ರೆ ಚುಟ್ಟಿ ಪತ್ರ ಹೇತು ಅಂತ ಬರಿಬೇಕು, ಅಥವಾ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹೇತು ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಸೊ उसके बाद ಸೊ ಮಹೋದಯ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಮಹೋದಯ ಅಂತಂದ್ರೆ ಮಾನ್ಯರೇ. आपसे निवेदन है कि मेरे पिताजी का तबादला मैसूर में हो गया है, उनके साथ मुझे भी जाना होगा. अतः अनुरोध करता हूँ कि मुझे 9वीं कक्षा उत्तीर्ण होने का प्रमाण पत्र, स्कूल छोड़ने का प्रमाण पत्र तथा चरित्र प्रमाण पत्र देने की कृपा करें. धन्यवाद. आपका आज्ञाकारी छात्र सचिन. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಏನಂತಂದ್ರೆ ಆಪ್ಸೆ ನಿವೇದನೆಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಮೇರೆ ಪಿತಾಜಿ ಕಾ ತಬಾದಲ ಅಂತಂದ್ರೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್. ನನ್ನ ತಂದೆಯವರ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಮೈಸೂರ್ ಮೇ ಹೋ ಗಯಾ ಹೈ, ಮೈಸೂರ್ಗೆ ಆಗಿದೆ. ಉನ್ಕೆ ಸಾಥ್ ಮುಜೆ ಭಿ ಜಾನಾ ಹೋಗಾ, ಅವರ ಜೊತೆ ನಾನು ಕೂಡ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ.
अतः अनुरोध करता हूँ कि ಒಟ್ಟಾರೆ ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ मुझे 9वीं कक्षा उत्तीर्ण होने का प्रमाण पत्र ನಾನು 9ನೇ ತರಗತಿಯನ್ನು ಉತ್ತೀರ್ಣಗೊಳಿಸಿದ್ದೇನೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಹಾಗೂ ಸ್ಕೂಲ್ छोड़ने का प्रमाण पत्र ಶಾಲೆಯನ್ನು ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಅನ್ನುವಂತಹ ಸ್ಕೂಲಿನ ಅಂದರೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ तथा ಚರಿತ್ರೆ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ದೇಣಿಗೆ ಕೃಪಾಕರೆ ಹಾಗೆ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಅನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಆಪ್ಕ ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಛಾತ್ರ ಸಚಿನ್, ನಿಮ್ಮ ಆಜ್ಞೆಯನ್ನ ಕೇಳುವಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ सचिन ಅಂತ. सो आपने वहां पर एक व्यक्तिगत पत्र देखा और यहाँ पर व्यावहारिक पत्र. सो व्यक्तिगत और व्यावहारिक पत्र, सो दोनों भी लिखते समय इन सब का क्रम को बहुत ही अनुसरण करना है. तो आपको पत्र के लिए 4 अंक आपको मिल जाएगा. आगे का अंश हम देखेंगे. आगे ಪತ್ರಲೇಖನಕ್ಕೆ ಪಾರಿಭಾಷಿಕ ಶಬ್ದ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಪತ್ರಲೇಖನವನ್ನ ಬರಿಬೇಕಂತಂದ್ರೆ ಕೆಲವು ಪಾರಿಭಾಷಿಕ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಪದ, ಸಂಬೋಧನ್, ಅಭಿವಾದನ, ಸಮಾಪನ್ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು. ಬಡೇ ತಥಾ ಗುರುಜನ್ ಕೇಲಿಯೇ ಸೊ ನಾವು ಏನನ್ನ ಸಂಬೋಧನೆಯನ್ನ ಏನ್ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಅವರಿಗೆ ಶ್ರದ್ಧೆ, ಮಾನನೀಯ, ಮಾನ್ಯವರ್, ಆದರಣೀಯ, पूज्य, पूजनीय, पूज्यपाद, पूज्य चरण ಅಂತ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು. ಚರಣ ಸ್ಪರ್ಶ ಅಭಿವಾದನ, ಚರಣ ವಂದನ, ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮ, ಕೃಪಾಕಾಕ್ಷಿ ಸಾಧಾರಣ ನಮಸ್ಕಾರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಮಾಪನ ಕೊನೆಯಲ್ಲಿ आपका आज्ञाकारी, स्नेह भाजन और चरण सेवक विनीत ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರಾಬರ ವಾಲೋಂ ಕೇಳಿಯೇ ಸೊ ಅವಾಗಲೇ ಬಂದಿರೋದು ದೊಡ್ಡವರು ಮತ್ತೆ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಮಗೆ ಸಮಾನವಾಗಿರೋರು ನಮ್ಮ ವಯಸ್ಸಿನವರಾಗಿದ್ರೆ ಬರಾಬರ್ ವಾಲೋಂ ಕೇಳಿಯೇ ವಯಸ್ಸಿನವರಾಗಿದ್ರೆ ಪ್ರಿಯವರ್, ಪ್ರಿಯ ಭಾಯಿ, ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ, ಬಂಧುವರ್ ಅಂತ. ಸೊ ಅಭಿವಾದನ ಸಪ್ರೇಮ್ ನಮಸ್ತೆ, ನಮಸ್ಕಾರ. ತುಮಾರ ಮಿತ್ರ, ಸ್ನೇಹಿ, ತುಮಾರ ಹಿ, ತುಮಾರ ಸದೈ. ಅಕಸ್ಮಾತ್ ನಿಮ್ಮ ಸಮಾನ ನಿಮಗಿಂತ ಚಿಕ್ಕವರಿಗೆ ಬರಿಬೇಕಂದ್ಕೊಳ್ಳಿ. ಚೋಟೋಂಕಿರಿ ಪ್ರಿಯ ಚಿರಂಜೀವ, ಚಿರಂಜೀವ ರಹೋ, ಆಶೀರ್ವಾದ, ಪ್ರಸನ್ನ ರಹೋ, ಶುಭಾಶೀಷ. ತುಮಾರ ಹಿತೈಷಿ, ಶುಭ ಚಿಂತಕ, ಶುಭೇಚ್ಛು. ದಯವಿಟ್ಟು ಪರಿಚಿತೋಂಕಿರಿ ಯಾರ ಪರಿಚಯದವರು ಇರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರಿಯ ಬಂಧು, ಬಂಧುವರ್, ಶ್ರೀ, ಪ್ರಿಯ. ಸೊ ಅವರಿಗೆ ನಮಸ್ತೆ, ನಮಸ್ಕಾರ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಭವದೀಯ, ಭವದೀಯ, ಆಪ್ಕ, ಆಪ್ಕೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ अपरिचितों के लिए महोदय, श्रीमान, मान्यवर, नमस्ते, जय हिंद. भवदीय, आपका, ಭವದೀಯ, ಆಪ್ಕಿ. ಸೊ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಯಾರು ಅಪರಿಚಿತರಿದ್ರೆ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬರಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸೊ आगे और एक पत्र को देखेंगे बच्चों. दिनांक पूज्य पिताजी के लिए एक पत्र, साधारण प्रणाम. वही मैं आपसे एक लेटर को, व्यक्तिगत पत्र को मैंने दिखाया ना, वही का है. मगर यहाँ पर शैक्षिक यात्रा ही है. सो मित्र जा रहे हैं, मैं भी जाना चाहता हूँ, मैं भी, इसलिए मनी ऑर्डर द्वारा मुझे तुरंत 500 रुपये भेजने की कृपा करें. यहाँ पर क्या एक अंश ज्यादा डाल दिए गए हैं, मनी ऑर्डर के द्वारा मुझे तुरंत 500 रुपये भेजने की कृपा करें. इसलिए इस तरह पिताजी को पत्र लिखे गए हैं. और वो विषय पूरा का पूरा वही है. माता जी को मेरा प्रणाम, छोटी बहन प्रिया को ढेर सारा प्यार. या छोटा भाई भी को ढेर सारा प्यार कहना, इस तरह भी आप लिख सकते हैं. बाद में धन्यवाद के साथ आपका आज्ञाकारी
बेटा हर्ष, वहां पर भी हर्ष ही था। यहाँ पर भी सेवा में श्री प्रभाकर बी एम घर नंबर, यह सब सेवा में भी आप उस एड्रेस को आपको लिखना पड़ेगा, है ना। सब दूसरा प्रमाण के लिए पत्र हमने वहां पर व्यक्तिगत पत्र नहीं, व्यवहारिक पत्र में देखा था। सो वहीं पर भी प्रेषक सेवा में पिताजी का तबादला मैसूर में हुआ है। सो वही पत्र को दोबारा इस तरह भी आप लिख सकते हैं, उसे दिखाया गया है। ठीक है, तो आइए अब हम अपनी पाठशाला में मनाए गए स्वतंत्र दिवस के बारे में अपने मित्र को एक पत्र लिखिए। ये व्यक्तिगत पत्र है, सो आप इसे व्यक्तिगत पत्र को लिखना चाहे तो क्या है कि यहाँ पर दिनांक डालना है, दिनांक डालना है। सो एड्रेस आप एड्रेस यहाँ नहीं दिखाना है, दिखा सकते हैं या नहीं, यहाँ पर दिनांक डालना है। यहाँ पर देख, प्रिय मित्र नागेश को यह पत्र लिख रहे हैं, सब प्रेम नमस्ते। सो आप सब प्रेम प्रीतिया नमस्ते। इस वर्ष हमारे स्कूल में प्रतिवर्ष की भांति स्वतंत्र दिवस बहुत ही ವೈಭವಪೂರ್ಣ ತರೀಕೆ से ಮನಾया गया। ಸೊ ಈ ಪತ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಬರೀತಿದ್ದೀರಾ, ನಾವು ಪ್ರತಿ ವರ್ಷದ ತನದ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ದಿವಸವನ್ನು ಬಹಳ ವೈಭವಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ। देशभक्त महापुरुषों के वेश बनाकर जुलूस निकाला गया। ಸೊ ದೇಶಭಕ್ತ ಮಹಾಪುರುಷರ ವೇಷವನ್ನು ಹಾಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಮೆರವಣಿಗೆ ಹೋದ್ವಿ। नगर के प्रमुख उद्योगपति श्री पाटिल जी मुख्य अतिथि के रूप में पधारे थे और उन्होंने ही तिरंगा ध्वज फहराया था। से ನಗರದ ಪ್ರಮುಖ ಉದ್ಯೋಗಪತಿ ಶ್ರೀ ಪಾಟೀಲ್ ಜಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ರು, ಮತ್ತೆ ಅವರು ತಿರಂಗ ಧ್ವಜ ಪಹರಾಯ, ತಿರಂಗ ಧ್ವಜವನ್ನ ಹಾರಿಸಿದ್ದಾರೆ। उन्होंने अपने भाषण में विद्यार्थियों से कहा कि ಅವರು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಭಾಷಣದಲ್ಲಿ ಏನಂತ ಹೇಳಿದಂದ್ರೆ कि देश की रक्षा के लिए अच्छे नागरिक बने, ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರ ಒಳ್ಳೆಯ ನಾಗರಿಕರಾಗಬೇಕು। सामूहिक गीत ए मेरे वतन के लोग सबको बहुत पसंद आया। सामूहिक गीते ए मेरे वतन के लोग, ए ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ವತನ, ए मेरे वतन के, एक गाना है ना, ए मेरे वतन के लोग जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ಸೊ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಸೈನಿಕರು ತನ್ನ ಪ್ರಾಣವನ್ನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ರು, ಅವರ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪನಾದ್ರೂ ಚಿಂತೆ ಮಾಡಿ ಅನ್ನೋದು ಈ ಹಾಡಿನಲ್ಲಿರುವಂತಹ ಅರ್ಥ। ಈ ಕನ್ನಡ में भी है, कन्नड़ में भी है, आप सुन सकते। सबको बहुत पसंद आया, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇಷ್ಟವಾಯಿತು। स्कूल के अधिकारियों ने सभी विद्यार्थियों को मिठाई बांटी। ಶಾಲೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸಿಹಿಯನ್ನು, ಯಾಕಂದ್ರೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿವಸ ದಿನ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಿಹಿಯನ್ನು ಹಂಚ್ಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅವತ್ತು ನಮ್ಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನ ಆಚರಣೆ ಮಾಡುವ ದಿನ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ। इस प्रकार स्वतंत्र दिवस हमारे लिए अविस्मरणीय रहा। ಆದ್ರಿಂದ ಈ ಪ್ರಕಾರವಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ದಿವಸ ನಮಗೆ ಸ್ಮರಣೀಯವಾಗಿ ಉಳ್ಕೊಂಡಿದೆ, ಅದನ್ನ ಮರಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು। ತುಮಾರ ಮಿತ್ರ ರಘುವೀರ್, ಆ ನಂತರ ಸೇವಾ में ನೀವು ಯಾರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರೀತಿದ್ದೀರಾ ಅವರ ಅಡ್ರೆಸ್ ಅನ್ನು ಬರೀತೀರಿ। ನೋಡೋಣ, ಇದೊಂದು ಬೆಂಗಳೂರು, अपने स्कूल के बारे में बताते हुए अपनी माता को एक पत्र लिखी। ಇದು ಕೂಡ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗತ ಪತ್ರ। ಸೊ ಡೇಟ್ ಯಾವ ಊರು ಅಂತ, ಪೂಜ್ಯ ಪಿತಾಜಿ, ಏನಂದ್ರೆ ಶಾಲೆಯ ಬಗ್ಗೆ। ಸಾದರ ಪ್ರಣಾಮ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಸಾದರ ಪ್ರಣಾಮ ಅಂತ। आपका आशीर्वाद भरा पत्र मिला, ನಿಮ್ಮಿಂದ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದದ ತುಂಬಿರುವಂತಹ ಪತ್ರ ಸಿಕ್ತು। आपने जो जो बातें बताई है वे वास्तव में बहुत अच्छी है। ಸೊ ನೀವೇನೇನು ಮಾತು ಹೇಳಿದ್ದೀರಾ ಅದು ವಾಸ್ತವವಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತುಗಳು। मैं उनका बराबर पालन करूंगा, ನಾನು ಅವುಗಳನ್ನ ಸರಿಸಮಾನವಾಗಿ ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತೀನಿ।
पूज्य पिताजी और भैया के विशेष प्रयत्न से मुझे अच्छे स्कूल में प्रवेश मिला है. ಪೂಜ್ಯ ತಂದೆಯವರು ಹಾಗೂ ಅಣ್ಣನ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ನನಗೆ ಒಳ್ಳೆ ಸ್ಕೂಲಿನಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಸಿಕ್ಕಿದೆ. यहाँ का वातावरण बहुत अच्छा है. ಇಲ್ಲಿಯ ವಾತಾವರಣ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. स्कूल में बहुत ही अनुभवी अध्यापक तथा अध्यापिकाएं हैं. ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆಯ ಅನುಭವ ಅಧ್ಯಾಪಕರು ಹಾಗೂ ಅಧ್ಯಾಪಿಕೆಯರು ಇದ್ದಾರೆ. वे हमें सही मार्गदर्शन कर रहे हैं. ಅವರು ನಮಗೆ ಸರಿಯಾದ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. हमारे साथ में उनका बड़ा ही मधुर व्यवहार है. ಸೊ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರ ಬಹಳ ಮಧುರ ವ್ಯವಹಾರ ಇದೆ. ಪ್ರತ್ಯೇಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ के बारे में वे विशेष ध्यान रखते हैं. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ಬಗ್ಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಗಮನವನ್ನ ಇರ್ತಾರೆ. मेरी सहेलियों का भी अच्छा सहयोग मिल रहा है. ನನ್ನ ಜೊತೆ ನನ್ನ ಗೆಳತಿಯರು ಕೂಡ ಅವರಿಂದನೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ಸ್ನೇಹ ಸಿಕ್ಕಿದೆ ನನಗೆ. ಕುಲ್ ಮಿಲಾಕರ್ ಮೇರಾ ಸ್ಕೂಲ್ ಏಕ್ ಆದರ್ಶ ಸ್ಕೂಲ್ है. ಒಟ್ಟಾರೆ ಹೇಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ಶಾಲೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಆದರ್ಶ ಶಾಲೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. ಆಪ್ಕಿ ಲಾಡ್ಲಿ ಪುತ್ರಿ ಮಾಧುರಿ ದೀಕ್ಷಿತ್. ಸೊ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಪ್ರೀತಿಯ ಮಗಳು ಮಾಧುರಿ ದೀಕ್ಷಿತ್. ಸೊ ಆಮೇಲೆ ಅವರ ಅಡ್ರೆಸ್ ಅನ್ನ ಕೂಡ ನಾವು ಬರೀತೀವಿ. नेक्स्ट पत्र. अपने जन्मदिन पर आमंत्रित करते हुए मित्र के नाम पर पत्र लिखिए. ಇದು ಕೂಡ ಏನಂತಂದ್ರೆ ಇದು ವ್ಯಕ್ತಿಗತ ಪತ್ರ. ಸೊ ಬಾಗಲಕೋಟೆ ದಿನಾಂಕ ಪ್ರಿಯಮಿತು ಮುರುಗೇಶನಿಗೆ ಪತ್ರವನ್ನು ಬರೀತಾ ಇರೋದು. ಸಪ್ರೇಮ್ ನಮಸ್ತೆ. आगामी 25 अगस्त को मेरा जन्म दिवस है. ಸೊ 25 ಆಗಸ್ಟ್ 25ರಂದು ನನ್ನ ಜನ್ಮ ದಿವಸವಿದೆ. इस बार मेरा जन्म दिवस कुछ विशेष तरीके से मनाने का ಪರಿವಾರ ವಾಲೋನೆ ನಿರ್ಣಯ किया है. ಸೊ ನನ್ನ ಜನ್ಮ ದಿವಸವನ್ನ ಬಹಳ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾದ ರೀತಿಯಿಂದ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. मेरे सभी रिश्तेदारों के अलावा सभी मित्र आ रहे हैं. ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಿಕರನ್ನ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರು ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅತಃ ಮೇರಾ ತುಮ್ಸೆ ಆಗ್ರಹ है कि ಒಟ್ಟಾರೆ ನಲ್ಲಿ ನಾನು ಏನ್ ಕೇಳ್ಕೊಂತೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ತುಮ್ ಇಸ್ ಅವಸರ್ ಪರ್ ಜರೂರ್ ಆನಾ. ನೀನು ಈ ಅವಸರದಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಬರಬೇಕು, ಆಯ್ತಾ. ನಾ ಆನೆ ಕಾ ಕೋಯಿ ಬಹಾನ ನಹಿ ಬನಾನ. ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಅಂತ ಏನು ನಾಟಕವನ್ನ ಮಾಡಬೇಡ. आशा है तुम इस आमंत्रण को स्वीकार कर एक दिन पूर्व जरूर आ जाओगे. ಸೊ ನನ್ನಲ್ಲಿ ಆಸೆ ಏನಂತಿದೆ, ಈ ಆಮಂತ್ರಣವನ್ನ ನೀನು ಸ್ವೀಕರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಏಕ್ ದಿನ್ ಪೂರ್ವ ಜರೂರ್ ಆ ಜಾವೋಗೆ, ಒಂದು ದಿನ ಪೂರ್ವ ಅಂದ್ರೆ ಪಠ್ಯ. आशा है तुम इस आमंत्रण को स्वीकार कर एक दिन पूर्व जरूर आ जाओगे. ಸೊ ಏನಂತಾರೆ, ನನ್ನ ಆಸೆ ಏನಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಆಮಂತ್ರಣವನ್ನ ನೀನು ಸ್ವೀಕರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಒಂದು ದಿನ ಪೂರ್ವ ನೀನು ಇಲ್ಲಿಗೆ ಬರಬೇಕು. मैं तुम्हारा इंतजार करूंगा. ನಾನು ನಿನ್ನನ್ನ ಕಾಯ್ತೇನೆ. ಶೇಷ ಸರ್ವ ಕುಶಲ್. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕುಶಲವಾಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. तुम्हारा मित्र बसवराज. सेवा में श्री मुरुगेश और एड्रेस हानगल. नेक्स्ट. अपने स्कूल में संपन्न वार्षिकोत्सव के बारे में अपने पिताजी को पत्र लिखिए. ಸೊ ಏನಂದ್ರೆ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಬಗ್ಗೆ ತನ್ನ ತಂದೆಯವರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರೆಯೋದು. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ अब हम अपने स्कूल में संपन्न वार्षिकोत्सव के बारे में अपने पिताजी को पत्र लिखने के लिए दिनांक और उनका एड्रेस. पूज्य पिताश्री, सादर प्रणाम. आपको लिखते हुए प्रसन्नता हो रही है कि दिसंबर 24 तारीख को हमारे स्कूल का वार्षिकोत्सव बड़े ही धूमधाम से संपन्न हो गया है. इस प्रसंग पर कई प्रतियोगिताओं का आयोजन किया गया. रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत किए गए. कर्नाटक के शिक्षण मंत्री प्रधान वक्ता थे. सभी कार्यक्रम अनुशासनबद्ध संपन्न हुए. मुझे आपकी याद बहुत आई. कितना अच्छा होता यदि आप भी उपस्थित रहते. खैर, पूजी माता श्री को चरण स्पर्श, ಲಕ್ಷಿತಾ ಕೋ ಮಧುರ್ ಪ್ಯಾರ್. ಸೊ ಅಕಸ್ಮಾತ್ ನಿಮ್ಮ ಯಾರಾದ್ರೂ ಸಹೋದರಿದ್ರೆ ಸೊ ಅವರಿಗೆ ಅಕಸ್ಮಾತ್ ಇಲ್ಲಿ ಲಕ್ಷಿತಾ ಅಂತ ಅವಳಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ತಿಳಿಸ್ಬಿಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಆಪ್ಕ ಸುಪುತ್ರ ದಿನೇಶ್ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ.
ಸೊ ಈ ರೀತಿಯನ್ನು ಕೂಡ ನೀವು ಪತ್ರವನ್ನ ಬರೀಬಹುದು. आगे अपनी पढ़ाई की प्रगति के बारे में बताते हुए अपने पिताजी को पत्र लिखिए. ಸೊ ತನ್ನ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಪ್ರಗತಿಯ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ತನ್ನ ತಂದೆಯವರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರೆಯೋದು. ಸೊ ದಿನಾಂಕ आदरणीय पिताश्री से याದ್ರ ಬಗ್ಗೆ विद्याभ्यासದ ಬಗ್ಗೆ चरण स्पर्श. आपका कृपा पत्र मिला, पढ़कर खुशी हुई कि वह सभी कुशल मंगल है. मैं भी यहाँ आपकी कृपा से कुशल हूँ. सितंबर के दूसरे सप्ताह से हमारी अर्धवार्षिक परीक्षा प्रारंभ होने वाली है, अतः इन दिनों पढ़ाई का जोर रहता है. यो तो नियमित पढ़ाई करता ही हूँ, फिर भी इस समय प्रातः 4-4:30 बजे उठकर पढ़ने में लग जाता. रात को भी करीब 11:30 तक पढ़ाई में तल्लीन रहता. क्रिकेट तो फिलहाल बंद है. शनिवार और रविवार को विज्ञान, गणित व अंग्रेजी की पढ़ाई रहती है. इसी कारण पत्र लिखने में विलंब हुआ. क्षमा करे. दीदी को प्रणाम. शेष सर कुशल. ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ಇದು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನ ಓದ್ತಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದೇಳ್ತೀನಿ, ಸೊ ರಾತ್ರಿ ಎಷ್ಟು ಗಂಟೆ ತನಕ ಓದ್ತಿರ್ತೀನಿ, ಸೊ ಕ್ರಿಕೆಟ್ನ ಕೂಡ ಅಂದ್ರೆ ಕ್ರಿಕೆಟ್ ಏನು ಇಲ್ಲ ಅದನ್ನ ನಾನು ನೋಡ್ತಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸೊ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರೆಯೋದು. ಹಾಗೆ अब आ गया आपका सेवा में एड्रेस. नेक्स्ट सदाचार चारित्रिक प्रमाण पत्र की मांग करते हुए प्रधानाध्यापक के नाम पर पत्र लिखिए. आगे ये व्यावहारिक पत्र है. सो व्यावहारिक पत्र सो ज्यादा से ज्यादा हम परीक्षा के अंतर्गत हम सभी देखेंगे. परीक्षा के अंतर्गत पत्र के लिए 5 अंक दिए जाएगा. आपको व्यावहारिक पत्र भी दिया जाएगा अथवा व्यक्तिगत पत्र को भी दिया जाएगा. सो ज्यादा से ज्यादा बच्चे इस व्यावहारिक पत्र को ही ज्यादा सीखते हैं. सो पहले प्रेक्षक को एड्रेस डालना है, जो पत्र लिखता है उसका एड्रेस. उसके बाद में सेवा में आप किसी पत्र को लिख रहे हैं उसका एड्रेस, और मान्यवर महोदय या सिर्फ महोदय भी डाल सकते हैं. और विषय सदाचार प्रमाण पत्र हेतु. सो क्या है कि प्रमाण पत्र मांगते हुए पत्र. सविनय निवेदन है कि मैंने एसएसएलसी मार्च 2019 की परीक्षा प्रथम श्रेणी में उत्तीर्ण की थी. इसके अतिरिक्त गत वर्ष मैंने खेलकूद में भी सक्रिय रूप से भाग लिया था. अतः आपसे विनम्र प्रार्थना है कि मेरा चरित्र प्रमाण पत्र मेरे उक्त पते पर भेजने का कष्ट करें, क्योंकि इन दिनों मैं निजी कार्य से बेंगलुरु आया हूँ. मैं इसके लिए आपका सदा आभारी रहूंगा. आपका शिष्य मुरलीधर कुलकर्णी. इस तरह आप प्रमाण पत्र को मांगते हुए अपने प्राचार्य को पत्र लिख सकते हैं. और उसी तरह यहाँ पर देख लीजिए 3 दिन की छुट्टी मांगते हुए अपने प्रधानाध्यापक के नाम पर पत्र लिखना, अथवा अपनी बहन की शादी में शामिल होने के लिए छुट्टी मांगते हुए अपने प्रधानाध्यापक के नाम पर एक पत्र लिखना है. तो दिनांक प्रेक्षक ऐसे सेवा में मान्यवर महोदय. विषय छुट्टी के प्रार्थना पत्र. सविनय निवेदन है कि आगामी जून महीने के अंतिम सप्ताह में मैं अपने परिवार के साथ बादामी, पट्टदकल्लू, आईहोले तथा कूडल संगम की यात्रा के लिए जा रहा हूँ. अतः दिनांक 25/6/2009 से 27/6/2019 तक मैं स्कूल नहीं आ सकता. कृपया इस 3 दिनों की छुट्टी मंजूर करने के कष्ट के लिए क्षमा चाहता हूँ. ಸೊ ಏನಂತಂದ್ರೆ ಸೊ ನಾನು ಕೂಡಲ ಸಂಗಮಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಸೊ ಅದರಿಂದ ರಜೆಯನ್ನು ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. इसी तरह आपका आज्ञाकारी शिष्य अशोक राव. और बाद में छात्रावास विद्यार्थी निलय में प्रवेश दिलाने के लिए ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಭರ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಅಡ್ಮಿಷನ್ಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಿ ಅಂತ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರಿಬೇಕು. ಪ್ರೇಕ್ಷಕ್ ಸೇವಾ ಮೇ ಮಾನ್ಯವರ್ ಮಹೋದಯ್ ಸೊ ಇವೆಲ್ಲನೂ ಕೂಡ ಇರಬೇಕು.
सो इवेल्ला आद्मेले धन्यवाद इदु। नेक्स्ट, कॉलेज में प्रवेश पाने के लिए टीसी मांगते हुए अपने प्रधानाध्यापक को पत्र लिखिए। सो टीसिಯನ್ನು ಪಡೆದ ತಮ್ಮ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಬರೆಯೋದು। ಸೊ ಇದಿಷ್ಟು। ನೆಕ್ಸ್ಟ್, ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ ಅಧ್ಯಯನ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಅನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಸೊ ಪತ್ರವನ್ನ ಬರಿಬೇಕು। ಸೊ ಈ ರೀತಿ ಪತ್ರವನ್ನ ಬರೆದ್ರೆ ನಿಮಗೆ ಅಂಕಗಳು ಕೂಡ ಸಿಗುತ್ತೆ। ಸೊ समझ में आया होगा। धन्यवाद।